हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर हे आहे मानागाव. मानागाव हे अगोदर शेवटचं गाव म्हणून ओळखलं जायचं, पण आता पहिलं गाव म्हणून ओळखलं जातं. माना गावातच तुम्हाला वेद ऋषी व्यासमुनींची गुफा बघायला मिळते, जिकडे वेद व्यासमुनींनी महाभारतची रचना केली होती. बाजूलाच आहे गणेश गुफा, जिकडे गणपती बाप्पांनी वेद लिहिले होते. असं मानलं जातं की जेव्हा सरस्वती नदी दुधोडीवरून वाहत होती, तेव्हा गणपती बाप्पांनी सरस्वती देवीला सांगितलं की इतका आवाज करू नको, पण सरस्वती देवीने ऐकलं नाही, दुर्लक्ष केलं. म्हणून गणपती बाप्पाने सरस्वती देवीला श्राप दिला की माना गावाच्या पुढे तुला कोणीही बघू शकणार नाही. म्हणून सरस्वती देवीला शेवटचं तिकडेच बघितलं जातं. माना गावामधूनच पांडव स्वर्गाकडे प्रस्थान झाले होते. तर ऐकण्यात आलेली कथा अशी आहे की महाभारताच्या युद्धानंतर पांडवांनी आपल्या नातवंड म्हणजे परीक्षित राजाकडे राजवट सोपवली आणि ते सदेह स्वर्गाच्या प्रवासाला निघाले. हा मार्ग अतिशय दुर्गम होता. या प्रवासात एक करून द्रौपदी आणि सर्व भाऊ वाटेतच कोसळले होते. फक्त युधिष्ठिर हे स्वर्गाकडे एकटे गेले होते. हे आहे त्यामागील कहाणी. माना गावामध्ये 5 पांडवांच्या मूर्त्या तुम्हाला दिसून येतील. तर सरस्वती नदी आणि भीम नदीच्या पुलावर या मूर्त्या उभारल्या गेल्या आहेत. समोर त्या पांडवांची माहिती दिलेली गेली आहे. युधिष्ठिर, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव हे 5 पांडव आहेत. हे तर तुम्हाला त्यांची नावे माहीतच असतील. याच माना गावामध्ये पहिली चहाची दुकान आहे. बद्रीनाथकडे येणारे लोक इकडे चहाचा आनंद घेतात. तर तुम्हाला कसा वाटला माना गावाचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.